नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तुमचं स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये. सध्या कोरोना संदर्भातले नियम पाळले जात नाहीयेत आणि म्हणूनच रुग्णसंख्या वाढत चालली आणि भारतामध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 714 मृत्यू झालेत, तर 89,128 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृत्यूंचा आकडा दिवसागणिक वाढत चाललाय, कारण गुरुवारी भारतात 469 मृत्यू झाले होते आणि हाच आकडा 24 तासात 714 वरती गेला. या निमित्तानं आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतोय, सर्व नियम पाळा आणि स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव वाचवा, कारण कोरोना विषाणू तर घातक आहेच, पण बेड सुद्धा मिळेनासे झालेत. मला कोरोना होणारच नाही, माझी प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे, या भ्रमात राहू नका आणि काळजी घ्या. दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, संपूर्ण देशामधली कोरोना रुग्णसंख्येची आणि मृत्यूची आकडेवारी काय आहे? जर आपण बघितलं तर देशातील 10 राज्य जे आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे, या सर्व 10 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संक्रमण देखील झपाट्याने वाढत आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं की ही जी कोरोनाची हा जो स्ट्रेन आहे हा संक्रमण करण्यामध्ये अतिशय वेगवान आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याची गरज आहे. तर आपण आवाहन केलं, त्या आवाहन सगळ्यांनी समजूतदारपणे घेण्याची आवश्यकता. जर आपण आकडेवारीकडे विचार केला तर जवळपास 89,129 नवीन केसेस आढळल्या. याचा अर्थ लवकर आपण 1 लाखाचा टप्पा पार करू, कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात पाहायला मिळाली होती, त्याच दिशेने, पण त्यापेक्षा त्या तुलनेमध्ये संक्रमणाचा वेग हा अतिशय जास्त आहे. मार्च आणि एप्रिलचा जर गेल्या वर्षीचा महिना बघितला तर संक्रमणाच्या दृष्टिकोनातून जी संख्या वाढत होती ती या तुलनेत एवढी नव्हती, पण त्याच्या दुपटीने आता ही संख्या वाढत आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण डिस्चार्ज जे रोगमुक्त होत आहेत त्याचे जवळपास 44,202 लोक हे जे आहेत हे कोरोनातून मुक्त होत आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, मृत्यूची संख्या ही अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे गेल्या 3 दिवसामध्ये 300 पेक्षा जास्त रुग्ण हे दगावलेले आहे. आजच्या वेळी जर बघितलं गेल्या 24 तासामध्ये 714 हे जे रुग्ण आहेत हे कोरोनामुळे दगावलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. या घडीला जर बघितलं आपण तर 1,23,92,260 हे कोरोना रुग्ण आहेत देशामध्ये, आणि त्यापैकी जवळपास 1,15,69,241 हे रुग्ण जे लोक आहेत ते मुक्त झालेले आहेत कोरोनातून. पण ज्या पद्धतीने बघितलं तर डेथ टोल जो आहे तो 16,000पेक्षा पुढे गेलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता काळजी घेण्याची गरज आहे. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.